भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या भारत देशातील सर्व नागरिकांना खूप मनापासून शुभेच्छा देतो. झालं बसा गप्पा. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं ज्यांनी आयोजन केलं ते धनंजय भाऊ शिंगाडे, सूर्यवंशी पाटील, नाव काय तुमचं? बरं, प्रवीण आवाज. आता ज्यांचे नाव माहीत नाहीत त्यांना सन्माननीय बंतेजी आणि मौलानाजी आणि आमचे महंत गुरुवर्य प्रकाशजी बाबा बोधले महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. छत्रपती शिवराय मुजरा करून आज मला योगाला धाराशिव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं बोलण्याची संधी तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून मिळाली, त्याबद्दल मी भाग्यवान आहे. कारण मलाही वाटलं नव्हतं इतके मौलाना बोलिले, इतके बंतेजी बोलिले आणि बाबा पण बोलिले. मला वाटलं आपला दंगा असं. आता हे व्यासपीठावर बसल्यावर आपल्याला बंधन आली, आपल्याला मोकळं पटांगण लागलं, बंधनं नाही लागलं. कारण आता आदरणीय महाराज बसलेत, बंधन आलं. शेवटी आम्ही वारकरी संप्रदायाचे शिष्य, बंधन आमच्यावरती आलं. त्यांच्या पुढे आपण बोलायचं नाही. पलीकडच्या बाजूनं बंतेजी बसले, तिकडून मौलाना आहेत. छत्रपती शिवरायांनी सगळ्या जाती धर्माचा आदर केलाय. त्या छत्रपतींच्या विचारावरती आम्ही चालतो आणि चालत राहणार आहेत, हे मात्र नक्की आहे. तुम्ही मला सांगितलं की आरक्षणाच्या अपवर्गीकरणाचा विषय ते बोला. मला आणखीन माहिती नाही, मी त्याची माहिती घेतो. कारण मी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस मागे सरकत नाही. मला त्याबद्दलची कसलीच माहिती नाही आहे. तुम्ही आता कानास सांगितलं म्हणून मी ती ऐकली. त्याची आम्ही माझ्यासाठी तरी पूर्ण माहिती घेतो. त्याच्याबद्दलचा सगळा खुलासा, सगळी माहिती मी समजून घेतो. कारण मी कुठल्याही विषयात एकदा उतारलो तर मी ते पूर्ण कडीला नेतो. मी अर्धवट कुठलंच काम सोडत नाही. मी माझ्या समाजाच्या लढाईत उतारलो, कुठं जातीवाद करायचा म्हणून उतरलो नाही. माझ्या समाजाच्या लेकराला ते लागतंय, त्याचं कारण सांगतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अन्याय लक्षात आला आणि ज्यावेळेस त्यांच्या अन्याय लक्षात आला त्यावेळेस उठावानं वनवा घेतला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप महातेजस्वी संविधान या भारतातल्या जनतेच्या हातात दिलं. अन्यायाची जाणीव जर त्यांना झाली नसती तर आपल्यावरचा अन्याय कधीच दूर झाला नसता. तसं पुढच्या काळातही ज्या ज्या जाती धर्माचे लोक आहेत त्यांच्यावर अन्याय होणार असला तर त्यांना अगोदर अन्यायाची जाणीव झाली पाहिजे. अन्यायाची जाणीव जर झाली तर अन्याय 100% मोडून काढला जातो आणि निघतो सुद्धा. त्याला जिवंत उदाहरण मी आहे. माझ्या समाजावरती जो अन्याय होत होता शिक्षणापासून सगळा, तो पूर्ण मोडीत काढला आणि पुढेही मोडीत काढणार आणि कधी अन्याय होऊ देणार नाही. मी समाजाशी एकनिष्ठ राहिलो, ना कधी फुटलो ना विकलो गेलो. माझ्या डोळ्यासमोर मी गोरगरिबांच्या लेकराच्या वेदना ठेवल्या. त्या वेदना आणि दुःख घेऊन मी रोज काम करतो. आपल्यालाही पुढच्या संकटाचा सामना करायचा असला तर एकदा फक्त सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मागं वळून बघितलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे, की ज्यावेळेस त्यांना अन्यायाची जाणीव झाली आणि ते तेजस्वी संविधान या जनतेच्या हातात दिलं. म्हणून आज आपण प्रत्येक जण उभा आहे. त्या बाईंनी सांगितलं बॉम्ब टाकाटाकी चालू आहे म्हणजे तिकडे. तसं अन्याय
होऊ द्यायचा नसेल तर आपण जिवंत असायला लागतं. मी जिवंत आहे आणि जागा पण. समाजावर झालेला अन्याय मी सहन करू शकत नाही आणि बघत पण नाही. पुढच्याही काळात सगळ्या जाती धर्मासाठी काम करायची तयारी आहे, पण सगळ्या जाती धर्मानं तितक्याच ताकदीनं अन्यायाच्या विरोधात आलं पाहिजे तरच. कारण हे एका दोघांचं काम नाही. देश खूप मोठा आहे आणि अन्याय प्रचंड वाढला आहे. त्यामुळे सगळ्यांना एकजुटीनं उठाव करावा लागणार आहे. त्यावेळेस तो अन्याय बंद होईल. जास्तीचा वेळ घेत नाही, कारण मला सोलापूर आणि इंदापूरला तिथपर्यंत जायचं आहे. तुम्हाला शब्द दिला होता की मी येईल. मी दिलेला शब्द कधी मोडत नाही, म्हणून दिलेल्या शब्दाप्रमाणे आलोय. मी कधीही कुठेही जाताना कधीच बघत नाही आपल्याला कोणी बोलावलं. मला सांगितलं बलराज दादांनी 7-10 जण आले, शिंगाडे भाऊचं आमंत्रण आहे आणि आपल्याला जायचं. जाऊ म्हणलं. काय मी तिकडची तारीख होती ती माहिती आहे, ती पण जयंतीचीच होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. त्यांना म्हणलं गेल्या वर्षी तुमच्याकडे आलो होतो, या वेळेस मला धाराशिवला जायचंय, मोठ्या मनानं मला जाऊ देता का? ते म्हणले हो जा, गेल्या वेळेस तुम्ही आला होता, यावेळेस इकडे धाराशिवला गेलं तरी चालत. म्हणून दिलेल्या शब्दाप्रमाणे आलो. सगळ्यांनी एक गोष्ट जाता जाता सांगतो ती लक्षात ठेवा. अन्यायाची चीड असू द्या आणि अन्याय होत असेल तर त्याची जाणीव ठेवा. अन्याय हा मोडीत निघलाच पाहिजे. अन्याय सहन करायचा नाही, यासाठी सगळ्यांनी एकजूट राहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय शिव.